आता वाचवलेत आणि 2 रनावरती समाधान मानायला लावलंय फिल्डरला. मस्त फिल्डिंग केली आहे आणि धावसंख्येत वाढ. धावसंख्या येते 19. मला वाटतं हाताला त्यांच्या बॉल लागलाय खूप जोरामध्ये आणि ओके ना, हाताला बॉल त्यांच्या लागलाय. आणि फिल्डिंग चेंज केली आहे आणि मस्त फिल्डिंग केली ती चंद्रकांत इंदुकर आणि मस्त अडवलाय. नाही नाही नाही, सुपर फिल्डिंग केली ती, पण मात्र थ्रो बाकी त्याने कुठं चुकीचा केला आणि सुंदर फिल्डिंग दिनेश लोखंडेकडून मिसफिल्ड झाली होती, परंतु पाठी कव्हरला असणारे चंद्रकांत इंदुलकर यांनी अप्रतिम फिल्डिंग करून 2 धावा वाचवल्यात आणि या 2 धावेनंतर धावसंख्या झाली ती 21. संभूराजे संघाची धावसंख्या झाली ती 21. सुभाष पवार मस्त बॉलिंग करतायत. जर आपल्या जिंकायचं आहे ना तर अशीच सेम बॉलिंग करावी लागेल. आणि काय फिल्डिंग आहे तिकडे. दीपक पवार इकडे चंद्रकांत इंदुलकर सुपर फिल्डिंग करताना दिसत आहेत. अविनाश तांदलेकर कुठे असेल ना तर मॅच आहे लगेचच यायचं आहे. दीपक पवारनी लेग साईडला मला अशोक इंदुलकर फिल्डिंग होती व्यवस्थित. काय 1 रन आणि दोघांमध्ये रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा पूर्ण केल्या, पण सुपर फिल्डिंग केली होती ती अशोक इंदुलकरने आणि धावसंख्या झाली ती 23. फुल फॉर्म मध्ये असा जो दीपक इंदुलकर खूप चांगली बॅटिंग करतोय तो मैदानामध्ये आणि काय 2-2च्या शिवाय तो दुसरा कुठली धावा घेतच नाहीये. खूप धावल्याने थकलाय सुद्धा. बंटी चांदोरकर कुठं असेल ना तर लगेच मॅचला यायचं आहे. पुढचा बॉल सुभाष पवार डॉट बॉल, परंतु दीपक पोटले यांनी मिसफिल्ड केली. नशीब 1 धाव. हा भेटली 1 धाव. 2 डेंगांच्या मधून बॉल गेलेला दीपक पोटलेच्या आणि 1 धाव आणि धावा झाल्या त्या 24 आणि 25 धावा पुन्हा बनवायला तुम्हाला आलेले आहेत, परंतु यावेळेस 10 बॉल असणार आहेत. तेव्हा 15 बॉल होते. लक्ष असू द्या, 25 धावेला तुम्हाला जिंकायचं आहे.